कुठे चाललात रे? चाललो फिरायला. बाय बाय. बाय बाय. चलो वी आर रेडी फॉर गोइंग. ओके. आम्ही चाललोय कुठे? ग्रँड सेंटर पार्क. वाव, एन्जॉय. आज आमचा ग्रुप चाललाय मस्तपैकी. आता मी कोलशेत रोडला चाललोय ग्रँड सेंटर पार्कला आणि धमाल करणार आहोत. बघूया काय काय करायचे. सी सी सो वी बोथ आर रेडी. बाय 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 बाय, एन्जॉय. सो आता मी दोघं निघालोय. मजा करायची ना भरपूर. आम्ही निघालोय ग्रँड सेंटर पार्कला. आता इथला ऑटो पकडतोय कारण अजून मैत्रिणी येणार आहेत, त्यांचे पण मुलं येणार आहेत, म्हणजे स्पर्शचे पण फ्रेंड्स आणि माझे पण फ्रेंड्स. सो वी आर स्टार्टेड नाउ. तर हे आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्कचं एंट्री, कल्पतरू पार्क सिटी म्हणून. टायमिंग आहे सकाळी 6 ते 11, संध्याकाळी 4 ते 9. मंडेला बंद असतं. हे तिकीट काउंटर आहे. 15 वर्षापर्यंत फ्री तिकीट आहे, मुलांना तिकीट नाही आहे. आणि सिनियर सिटीजनसाठी 10 रुपये आहे. त्यानंतर अडल्टसाठी 20 रुपये आहे. आणि सॅटर्डे संडे जर तुम्ही गेलात किंवा हॉलिडे असतील तेव्हा गेलात तर 30 रुपये तिकीट आहे. तर मुलांनी ही अशी धमाकेदार एंट्री घेतलेली आहे आणि ते जोरदार हंगामा करणार आहेत या 2-3 तासामध्ये. आम्हाला पण छान मजा वाटणार आहे. तर बघूया काय काय आहे या पार्कमध्ये. तर सुट्ट्या लागणारच आहेत मुलांना, बऱ्याच मुलांना सुट्ट्या लागल्यासुद्धा आहेत. तर तुम्ही ठाण्याजवळ किंवा ठाण्यात जर राहत असाल तर नक्की इथे व्हिजिट करू शकता. खूप छान आहे मुलांना ॲडव्हेंचरसाठी म्हणा किंवा गार्डनमध्ये खेळण्यासाठी आहे. फोटोशूट तुम्ही खूप ठिकाणी करू शकता. इतकं सुंदर ते बनवलेलं आहे की तुम्ही खूप ठिकाणी सुंदर सुंदर फोटोज इकडे काढू शकता. मी सगळी इन डिटेल याची जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तुम्ही तिथे वाचून घ्या. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर विचारा. तर हे ठाण्यामध्ये आहे, कोलशेत रोड साईडला कल्पतरू म्हणून तिथे एक आहे बिल्डिंग, त्यांचंच तिकडे आतल्या साईडला याची एंट्री आहे. तर छान असं मोठं बुद्धिबळ होतं. स्पर्श आणि मयंक खूप त्यांना मजा वाटत होती बुद्धिबळ खेळण्यासाठी. गेम सुरू पण केला होता, पण ऑफकोर्स इथे हे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे बऱ्याच मुलांना तिकडे खेळायचं असतं, मग ते मुलं पण त्यांच्याबरोबर खेळत होते. आणि इतकं सुंदर सुंदर त्यांनी डेकोरेटिव्ह तिकडे आयडियाज वापरून आता हा इथे कसा एंट्रन्स केलेला आहे की जिकडनं आम्ही या गोल गोल अशा मस्त लाकडाच्या बांबूंमधनं बाहेर पडलो आणि इकडे आलेलो आहोत. तिकडे जपान सिटी, चायना सिटी असे त्यांनी वेगवेगळे थीम असे वेगवेगळे त्यांनी तिकडे केलेले आहेत. फाउंटन आहे. थोडं तुम्ही लवकर जा कारण फिरून होत नाही. आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो पण खूप गर्दी होती कारण आता एक्झाम्स पण संपल्या आहेत ना मुलांच्या, तर खूप गर्दी होती. तर थोडंसं लवकर जा की जेणेकरून तुम्हाला फिरायला भेटेल. प्रत्येक ठिकाणी कुठे जायचं आहे किंवा ते काय आहे हे प्रत्येकाचे बोर्ड्स लावलेले आहेत. स्टार्टिंगला तिकडे तुम्हाला एंट्रन्सला मॅप पण आहे की कुठे कुठे जायचं आहे. सिनियर सिटीजन जर असतील तर त्यांच्यासाठी तिकडे खास गाडीची व्यवस्था पण केलेली आहे त्यांना फिरवण्यासाठी. तर हे असं मजा खूप मजा मुलं करतात. त्यांना खूप सारं खेळण्यासाठी, म्हणजे अक्षरशः मुलं दमली रात्री घरी पुन्हा येताना. इतके प्रकार आहेत की त्यांना हे करू का ते करू असं सुरू होतं. हा अवाढव्य असा ब्रिज आहे, खाली तलाव आहे त्यांनी असं हे केलेला. आणि म्हणजे इतकं सुंदर की हे वाटतच नव्हतं की हे ठाण्यात आहे. आणि इतकं अप्रतिम, इतकं स्वच्छ. तुम्ही खाण्याचे कोणतेच पदार्थ आत घेऊन जाऊ शकत नाही. इवन तुम्ही डिस्पोजेबल बॉटलमध्ये पाणीसुद्धा घेऊन जाऊ नका कारण अलाऊ करत नाहीत. तुमचे बॉटल्स जे घरातले आपलं पाणी पिण्याचे स्टीलचे बॉटल किंवा रेग्युलर वॉटर बॉटल असतात त्याच फक्त अलाऊ करतात. तुम्ही म्हणाल की मी स्प्राईटच्या बॉटलमध्ये पाणी भरून नेलं आहे, ते नेऊ देत नाहीत. तर खाण्याचे कोणतेच पदार्थ किंवा बॉटल्स अलाउड नाहीत. बाहेर गेटजवळ ते काढून टाकतात. तर तुम्ही फक्त जा, एन्जॉय करा. त्यामुळे हे सगळं तुमचं क्लीन राहतं की नाही. आतलं जे पर्यावरण आहे ते तुम्हाला चांगलं ठेवण्यासाठी कुठेतरी त्यांनी असे स्ट्रिक्टली हे गोष्टी फॉलो करायला सांगितल्या आहेत. अदरवाईज मग मुलं कचरा करतात, खाल्लेले रॅपर्स टाकतात. त्यासाठी ही एक केलेली सुविधा. अशा पद्धतीचा मॅप लावलेला असतो मध्ये मध्ये
तिकडे तुम्हाला कळेल की कुठे कुठे जायचं आहे. झिपलाईनवरती मुलांनी मस्त मस्त मज्जा केलेली आहे सगळ्याच मुलांनी. आणि वेगवेगळे ॲडव्हेंचर्स होते. भिजण्यासाठी त्यांनी कारंजे जे आपले असतात नाही का, तर ते सेन्सर कारंजे काहीतरी समथिंग आहेत तसे होते. हे म्युझिकल आहे. हे वेगवेगळ्या आवाजात छान असं वाजतं इन्स्ट्रुमेंट्स ह्याचे. म्हणजे तिथे पाहिलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण मजा घेत होते. प्रॉपर मोबाईलच्या ह्याच्यात मला त्याचा व्हॉइस नीट घेता नाही आला. फक्त या इन्स्ट्रुमेंटचा मी नीट एक पुढच्या घेऊ शकले. तर 2 तासामध्ये जितकं फिरता आलं तितकं फिरलो, कारण इतकी मुलं आणि लाईन लागते प्रत्येक ठिकाणी, तर ते करेपर्यंत वेळ जातो. म्हणून थोडंसं वेळ काढून जायचं असेल तेव्हा, कारण आम्ही अगदी उशीर झाला होता. 5:30 पावणे 6 झाले होते पोहोचेपर्यंत. आणि 8 साडेआठ नंतर ते बंद करायला घेतात. तर एवढ्या लोकांना बाहेर काढताना वेळ होतो. संध्याकाळी खूप सुंदर असं लायटिंग केलेलं होतं. इतकं छान दिसत होतं संध्याकाळी की मस्त एकदम काळोख झाला होता. आणि मस्त ते एंट्रन्सला ना लायटिंग वगैरे खूप सुंदर केलं होतं हे अशा पद्धतीचं. आणि हा एक मस्तपैकी आम्ही निघता फोटो काढला. आणि अशा पद्धतीने छोटूशी ही आमची एक पिकनिक झाली 2 तासाची. आता एक्झाम संपल्यात तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मुलांना घेऊन गेलो होतो. तुम्ही पण असा एखादा प्लॅन करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की सांगा. धन्यवाद.